नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 191 ते ओवी 202च्या सहवासात आपण जाऊया. आता विश्वरूप दर्शनाच्या सोहळ्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे माऊली. ज्ञानोबाराय तो सोहळा आपल्या समोर प्रगट करणार आहेत. आपण त्याचा आनंद घेऊयात. अर्जुनाचा अनुभव ज्ञानोबारायांनी प्रगट केलाच. त्याला एका सुंदर उपमेची जोड त्यांनी दिली आणि ते म्हणतात की सूर्यनारायणाच्या तेजाच्या प्रतापापुढे चंद्रासहित ज्याप्रमाणे तारांगण नाहीसं व्हावं, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाच्या सूर्यनारायणापुढे संपूर्ण प्रपंच लोप पावलं. संपूर्ण मायेचं निरसन झालं. पण त्यावेळी अर्जुनाची काय अवस्था झाली त्याचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतायत, तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपणपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. अहो, अशा वेळी मनाचं मनपणच नाहीसं झालं. मनाचं मन पण समजायला तिथे काहीतरी स्पंदन व्हायला पाहिजे. ते स्पंदनच होत नव्हतं, कुठलंही स्फुरणच होत नव्हतं. एवढंच काय, बुद्धी आपण पे न सावरे. बुद्धीचं काम योग्य काय अयोग्य काय हे पाहून निश्चय घ्यायचा, निश्चय करायचा. पण बुद्धीही आपल्या स्वतःला सावरण्यासाठी तिथे उरलीच नाही. इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. इंद्रियांच्या ठिकाणू ज्या काही वृत्ती प्रवृत्ती धावतात त्या सगळ्या माघारी वळल्या आणि सर्व काही हृदयाच्याच ठिकाणी स्थिरावल्या. तेथ ताटस्था ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले, विचार जाता. अहो, तटस्थता, तटस्थता ही एक जी अवस्था आहे, माऊली म्हणतात त्या तटस्थतेला सुद्धा तटस्थता हीच अवस्था प्राप्त झाली. म्हणजे वेगळ्या गोष्टीच्या ठिकाणी तटस्थ राहावं असं नाहीच, तटस्थच तटस्थ झालं. टक लावून एखाद्या गोष्टीकडे बघावं तर ते टक लावणं स्वतःकडेच टक लावून बघायला लागलं. आणि हे सगळं म्हणजे काय तर ज्याप्रमाणे मोहनास्त्र घातले, विचार जाता. संपूर्ण विचारांवरच जणू काही कोणीतरी मोहनास्त्र घातलं आणि सगळे विचारच बंद पडले. तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेंची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. अर्जुनाच्या चित्ताची अशी अवस्था झाली होती. परंतु विस्मयाने तो अशाही अवस्थेत पुढे बघायला लागला तर त्याला त्याच्या सामोर जे भगवंताचं चतुर्भुज रूप होतं तेच चतुर्भुज रूप, तेची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. तेच चतुर्भुज रूप सर्वत्र अनेक प्रकारच्या नाना रूप प्रकारात तेच रूप सर्वत्र पसरलेलं दिसायला लागलं. जैसे वर्षा काळींचे मेघवडे, का महाप्रळयींचे तेज वाढे, तैसे आपणे न वीण कवणीकडे नेदीची उरो. अहो, ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये आकाशात मेघ जमा व्हायला लागले की सगळे मेघ त्या वर्षा काळाचेच दिसतात, किंवा महाप्रलयाच्या वेळी ज्याप्रमाणे सगळीकडे वाढत जाणारे तेजच दिसते, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्याशिवाय दुसरं कुठलं रूप या सृष्टीत उरूच दिलं नाही.
प्रथम स्वरूप समाधान, पावोनी ठेला अर्जुन, सवेंची उघडी लोचन, तव विश्वरूप देखे. या 195व्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी फार महत्वाचं सूत्र सांगितलंय माऊली. ते म्हणतात, सर्वात प्रथम अर्जुनाला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन घडलंय, स्वरूपाची ओळख झालीये आणि त्याला अत्यंत समाधान झालेलं आहे. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. आणि हे झाल्यानंतर मग त्यांनी आपले डोळे उघडून पाहिले, त्यावेळी त्याच्या समोर सर्व विश्वरूपाचं दर्शन त्याला होत होतं. सवेंची उघडी लोचन, तव विश्वरूप देखे. माऊली हो, त्यामुळे आपल्याला समजतं की सर्व संत मंडळी, साधूजन पहिल्यांदी आपल्याला हेच सांगतात की पहिल्यांदी स्वरूपाची ओळख करून घ्या. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, इहींची दोही डोळा, पहावे विश्वरूपा सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. अर्जुनाची आपल्या 2 डोळ्यांनी विश्वरूप पाहावं ही जी इच्छा होती, ते विश्वरूप दाखवून तो सोहळा भगवंतांनी पुरविला, असं ज्ञानोबाराय सांगतायत. त्या सोहळ्यामध्ये अर्जुनाला काय काय दिसत होतं, कसं दिसत होतं, त्याचं वर्णन आता आपल्याला ज्ञानोबारायांच्या मुखातून आपल्याच अंतःचक्षुपुढे सुद्धा प्रगट होणार आहे. ते म्हणतात, मग तेथ सैंघ देखे वदने, जैसी रमा नायकाची राजभुवने, नाना प्रगटली निधाने लावण्यश्रियेची. अहो, लक्ष्मी मातेच्या तेजामध्ये ज्या ज्या गोष्टी प्रगट व्हाव्या, किंवा ज्याप्रमाणे रमा नायकाची राजभुवने म्हणजे वैकुंठाचंच दर्शन व्हावं, त्याप्रमाणेच भगवंताच्या अनेक मुखांचं दर्शन त्याप्रमाणेच होत होतं. की आनंदाची वने सासिन्नली, जैसी सौंदर्या राणी व जोडली, तैसी मनोहरे देखिली हरींची वक्त्रे तेणे. तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे तेणे. या हरीच्या म्हणजेच भगवंताच्या मुखांचं हे वर्णन चाललंय. 1, 2, 3 नाही तर असंख्य मुखांचं वर्णन चाललंय. ते कसं, तर जणू काही सर्वत्र आनंदाची वनच प्रगट व्हावीत, किंवा सगळीकडे नुसतं सौंदर्याचंच राज्य असावं. सौंदर्याशिवाय दुसरं काही नाहीच, आनंदाशिवाय दुसरं काही नाहीच, अशी असंख्य अनेक हरीची मुख प्रगट झालेली अर्जुनाला दिसत होती. तयाही माझी एकैके, तयाही माझी एकैके, सावियाची भयानके, काळरात्रीची कटके, उठावली जैसी. परंतु त्यामध्ये सुद्धा काही मुख वेगळी होती. काही मुख कशी होती, तर अत्यंत भयानक होती. कशी भयानक, तर काळ रात्रीचं सैन्य, जणू काही काळ रात्र आणि त्या काळ रात्रीचं सैन्य वेगवेगळ्या रूपात प्रगट व्हावं तशी ती मुख होती. की ये मृत्यूसीची मुखे जाहली, हो काजे भयाची दुर्गे पन्नासिली, की महाकुंडे उघडली प्रळया नळाची. या भयानक मुखांचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याप्रमाणे साक्षात मृत्यूचीच अनेक मुख प्रगट व्हावी, किंवा भयानक अशा भीतीचे किल्लेच सर्वत्र पसरलेले दिसावे, किंवा एवढंच नाही तर प्रलय कालच्या अग्निकुंडाचं मुख उघड केल्यावर ज्याप्रमाणे त्या अग्नीचं दर्शन होईल तशी मुख दिसत होती. तैसी अद्भुते भयासुरे, तेथ वदने देखिली वीरे, आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते. ह्या अर्जुनाने अशी भयानक मुख पाहिली.
अत्यंत भ्यासूर होती. परंतु त्याच ठिकाणी काही मुख साधारण होती, अर्थात सौम्य होती आणि अलंकृत होती, साळंकारे. पै ज्ञानदृष्टीचे अवलोके, परी वदनांचा शेवटू न टके, मग लोचन ते कवतिके लागला पाहो. अर्जुन अशा रीतीने ज्ञानदृष्टीने भगवंतांच्या ह्या वेगवेगळ्या मुखांचं दर्शन घेत होता. परंतु त्या मुखांच्या दर्शनाचा सुद्धा काही शेवट आणि थांग पत्ता लागत नव्हता. हे पाहून शेवटी अर्जुनाने विचार केला की आता भगवंतांचे लोचन कुठे आहेत? या मुखावरती भगवंतांचे लोचन कुठे, डोळे कुठे हे तो बघायला लागला. बघू ज्ञानोबा राय त्यांचंही कसं वर्णन करतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.